नमस्कार, सिटी चैनल में आपका स्वागत है। हमारे साथ में है प्रभाग क्रमांक कितना आपका प्रभाग है? 12 क्रमांक बेलपुरा से है मैथिली पाटिल, जो कांग्रेस से उम्मीदवार है। जानते हैं कि किस प्रकार इस महासंग्राम में अपनी भूमिका रख पाएगी। अक्सर हमने देखा कि हाउसवाइफ जब राजनीति में आती है तो उनके कितने सामने हम जानना चाहेंगे मैथिली से कि किस प्रकार उनका इस राजनीति में आना हुआ। क्या आप हाउसवाइफ है या आप सामाजिक किस पर अभी चुनाव में लड़ रही है? तो आप मी गेल्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे जवळपास माझ्या कॉलेज लाईफ पासूनच मी समाजकार्याच्या याच्यामध्ये आहे. कारण माझं घर जे आहे ते आधी राजकारणी होतं. राजकारणीच्या आधी समाजकार्य, ते माझ्या आजोबापासून समाजकार्य करतात. कारण मी माहेरी असताना पासून म्हणजे राजनीती घराणा होता आपला, आधीच राजनीती घराणं माझ्याकडे होतं. कारण समाजकार्य आमच्याकडे कंट्रोल ह्या सगळ्या पद्धती आमच्या माहेरी होत्या. आणि बाबांची जे आपण त्या जुन्या काळातल्या ज्या बैठका होत्या, त्या तुम्हाला ते दालन, बैठकीचं दालन असते वाडा, त्या वाड्याच्या याच्यातनं आमचं ते सुरू झालं की म्हणजे कुठलाही व्यक्ती गावातला आला तर पाटलाच्या घरी आला का आम्हाला असं पाहिजे, तर कधी खाली गेला नाही. या याच्यातनं आमचं ती सुरुवात लहानपणाची सेवा पारिवारिक काम पारिवारिक चल रहा है। आप अभी क्या करते फिलहाल? सध्याच्या स्थितीमध्ये हाउसवाइफ है, काम करती, उद्योजक है, क्या है? नाही, हाऊसवाईफ तर मी आहेच पहिल्यांदा. कारण मी माझं घर सांभाळल्याशिवाय मी कुठलीच, कारण फर्स्ट प्रायोरिटी मी घराला. जर घर माझं चांगलं असेल, घर मी व्यवस्थित ठेवू शकत असेल, घरामध्ये कुटुंबातले व्यक्ती असतात, सासू सासरे आहे, नवरा असतो, मुलं असतो, त्यांच्या शाळा असतात, हे सर्व जर मी व्यवस्थित ठेवू शकली तर मी समाज व्यवस्थित ठेवू शकेल. समाजामध्ये जाताना मी माझ्या भागात जर मी काही काम करू शकते असली तर त्या समोरच्या, म्हणजे जसं अमरावतीमध्ये मला काही करता येईल, त्यानंतरही मला देशासाठी काही करता येईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की मी पहिले घरापासून सुरुवात केली. घरातही मला काही आवडलं, शेजाऱ्यांना मला ऑब्झर्व केलं की शेजाऱ्यांना काही मदत लागतं का, हे होतं का. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात दादा, की लोकांनी आपल्याला सांगितलं तर आपल्यामध्ये तितकी ताकद असली पाहिजे की ती काम मी करू शकते का, ते आपल्याला आपल्यामध्ये तितकी ताकद आहे का, लायबल आहेत का आपण त्या कामासाठी. त्या कामापासून माझी सुरुवात झाली. कारण मी माहेरी असताना माझ्या आई बाबांनी ते गेल्यामुळे माझं लग्न जेव्हा झालं त्याच्याही आधी म्हणजे 12व्या वर्गात असताना मी अमरावतीला शिवाजी कॉलेजला एज्युकेशन घ्यायला आली. माझे जे जावाई लोक होते ते मराठा सेवा संघ या एक संस्थेमध्ये, मोठा, तुम्ही संस्थेचं नाव ऐकलं तर मराठा सेवा संस्था, देशाच्या बाहेर सुद्धा ही संघटना गेलेली आहे. त्याच्या 32 शाखेरूपी ते एक वटवृक्ष झालेला आहे. त्या संघटनेमध्ये माझे जावाई कधी काम करायचे आणि अजूनही आहेच, ते कुटुंब आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या याच्यामध्ये मी 12वीत असताना जावयाकडे राहिली, तर त्या अनुषंगाने मला सेवा संघाचं भेट झाली, त्या लोकांशी भेट झाली. ते विचार इतके प्रगल्भ विचार आहे की त्या विचारांना सगळेच लोक भावुक म्हणजे होतात. सामाजिक कार्य आपण आपल्या विद्यार्थी दशकापासून सुरू आहे. एज्युकेशन काय झालेलं आहे? मी माझं MA झालेलं आहे. मास्टर इन मास कम्युनिकेशन मध्ये माझं PG झालेलं आहे. मी आता बऱ्याच वर्ष मी शिवाजी कॉलेजला माझं लेक्चरशिप केलं. बऱ्याच वर्ष म्हणजे आता नाही का? आता नाही, आता याच्यासाठी नाही आहे की सामाजिक काम माझं एवढं वाढलेलं आहे. माझ्याकडे एज्युपोर्ट्स इंग्लिश स्कूल नावाच्या स्कूलच आहे. मी मध्यंतरी उद्योजक पण सुरू केला होता. एज्युपोर्ट्स फुटपोट नावाचा माझ्याकडे उद्योग, पूर्ण केक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. उद्योगामध्ये लोकांना काही रोजगार वगैरे, बरेच लोकांना रोजगार मिळाला त्या उद्योगापासून. बरेच लोकांना काम मिळालं. शाळेमधले असं झालं की माझ्या शाळा होत्या, बऱ्याच लोकांना तिथे काम करना था, इसलिए आपने जॉब छोड़ा या जॉब छोड़ने का और कोई जॉब छोड़ दिया ना आपने पूरी तरह से? कितने साल हो गए छोड़ने को जॉब? फिलहाल तो 12-13 साल हो गए, क्योंकि 2017 से मैं जॉब करती नहीं. 7-8 साल हो गए. उससे 7-8 साल हो गए. त्या जॉब सोडण्याच्या मागचं पण हे कारण, मी दोन्ही भाषेत बोले. उद्योग होता म्हणून सोडला का आपल्याला दुसरी? मी उद्योगासाठी नाही सोडला किंवा घरच्या प्रॉब्लेमसाठी नाही सोडला. मी यासाठी सोडला की समाजात जेव्हा मी काम करते, कारण जर मी 10 ते 5 वाजेपर्यंत जर मी त्या माझ्या एज्युकेशन सिस्टीमला जर मी हात लावला असलं, त्याच्यामध्ये जॉबला दिले, तर काय होतं ना, तिथेच अटकून पडावं लागतं. हे आहे कारण अर्थसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. जॉब आपण आर्थिक परिस्थितीसाठी केला होता का
शौक होता? शौकेसाठी केला, हा. परिस्थितीसाठी नाही केला. म्हणजे कारण त्याची कमाईची आवश्यकता नव्हती आवश्यकता आपल्याला. नव्हती. कारण मला ते हॉबी होती की मी जर माझं शिक्षण झालंय तर मी काहीतरी करेल. हे एक असतं ना, कोणाला की मी हे करून दाखवेल, ते करून दाखवेल. आणि मला आपसुकून ते चालत आलेला जॉब होता. जेव्हा मी कॉलेजमध्ये माझं एज्युकेशन झालं, त्याच्यामध्ये बऱ्याचशा असतात की प्रोग्राम असतात, अँकरिंग असतात. त्याच्यामध्ये मला सतत काहीतरी करायची धडपड त्याच्यामध्ये कंटिन्यू मध्ये. आणि सगळे जे माझे प्राचार्य होते त्यावेळेस, अंधारे सर होते माझ्या कॉलेजला प्राचार्य म्हणून. तुम्ही रमेशजी अंधारेंचं नाव ऐकलं असेल. ते प्राचार्य होते. आणि मी मास कम्युनिकेशनची पण अदर कॉलेज माझ्या तिथे होतं. त्या कॉलेजमध्ये पण मी कुठले खूप सारे प्रोग्राम व्हायचे, भजन कीर्तन, जे कॉलेजचे आमचे अँकरिंग होते, जे काही नेट सेट याच्या काही लोक यायचे, त्या याच्यामध्ये माझं अँकरिंग करणे किंवा कुठल्या ह्या ज्या होत्या शाळेच्या, आणि बरेचसे काम असतं. मलाही माहित आहे शाळेमध्ये कॉलेजमध्ये काय असतं. तर यामध्ये सहभाग जो घेत होती त्या अनुषंगाने मला सरांनी सांगितलं की तुझं बीएमसी झालं होतं. एमएमसीच्या मी अर्ध्या ह्याच्यात. लीडरशिप आपकी कॉलेज से चालू हो गई थी? कॉलेज से नहीं, स्कूल से। 10वीं में मैं थी जी। तो भाषण देना बहुत पसंद है मुझे, क्योंकि मेरी माँ भाषण करती थी, वही लिख के देती थी। सब अशोकनगर वासियों को भाषण वही लिख के देती थी, क्योंकि वो चैंपियन थी, फुटबॉल प्लेयर थी। हाँ, एजुकेशन उसका भी बहुत हुआ था। तो हमारे घर में वो समाज कार्य का पहले से है, तो मुझे ऐसा लगा कि भाई अपन भी कुछ कर सकते हैं। तो लीडरशिप थी, तो मैंने पहला भाग कभी नहीं छोड़ा। पहला भाग मेरा किसी ने लिया तो मैं सर के पास जाती थी कि मेरा हक है। आज लोग यानी लेक्चर के लिए 30-30, 35-35, 40-40, 50-50 लाख की डोनेशन देना पड़ता है नौकरी पाने के लिए। आपने वो नौकरी छोड़ के समाज कार्य में अपना पूरा ध्यान लगाया। निश्चित रूप से उसके बाद में रोजगार के बाद आपने बहुत लोगों को उद्योग लगाया, फिर रोजगार भी लगाया। अब इतनी सारी चीजें होने के अब आप नगर सेवक के लिए चुनाव लड़ने जा रही है, तो क्या विशेषताएं ऐसी आपको इस प्रभाग में है कि आपके इसमें क्वालिफिकेशन है, मतलब आप एजुकेटेड हो, उद्योजक हो, लीडरशिप है। हमने देखा कि अक्सर कई बार जहाँ महिला प्रभाग आता, महिला का आता, तो उनके पति लीडर रहते, हाउस वाइफ को दे देते, तो वो पूरा मैनेज नहीं कर पाते। आप खुद के सेल्फ हो, तो ऐसे में निश्चित रूप से प्रभाग की पूरी जानकारी आपको होगी। क्या प्रभाग के लिए क्या सीधा अपन आते हैं चुनाव लड़ते थे, आपको प्रभाग के बारे में बताना पड़ेगा कि आप क्यों और क्या बेहतर देगी उनको। देखो 2012चा हा जेव्हा संग्राम सुरू झाला आणि स्वामी विवेकानंद प्रभागामधून मला उमेदवारी देण्यात आली, त्यावेळेस एरिया वेगळा होता, परिसर बदललेला आहे। नाही, एरिया वेगळा होता आणि आमचा प्रभाग जो आधी काँग्रेस नगर मधून मी 2012ला लढलेली आहे, त्या लोकांनाही सगळ्यांना माहित आहे की आपण कुठलं का, म्हणजे लोक अमरावती शहर प्रभागापुरतच नाहीत, अमरावती शहरामध्ये, अमरावती शहराच्या बाहेरही माहित आहे की म्हणजे आपण प्रभाग मध्ये गेले तो आपण मैथिली पाटीलला हे सांगायचं मला गरज पडली नाही, वेल नोन आहे। आणि ते मला सांगायचं काम पडलं नाही की मी काय काम करते, कारण संघटनेत काम करते आहे तर आंदोलन आलेच, पक्षामध्ये काम करते तर आंदोलनाचे बऱ्याचशा आंदोलन असतात, बऱ्याचसाठी आवाज उठवायचा असतो, छोटे छोटे कामं असतात की ज्यांना, जसं आता तुम्ही बघा की बऱ्याच ऑटोवाले, रिक्षावाले हे जे लोक होते, मी लेक्चरशिप मध्ये असताना एक मी सहज छोटासा मुद्दा सांगेल। व्हॅन संघटना, जी मोठी संघटना होती, व्हॅन आणि ऑटो संघटना जी होती, त्या शासनाने त्यांना हे आणलं होतं की बा त्याच्यामध्ये गॅस किट नसावी व्हॅन मध्ये, ते होतंय, खरंही होतं त्यांचं। पण आज जर मला सांगितलं की तुझ्या गाडीत ते ठेवू नको, उद्याच्या उद्या ते कर, शक्य होत नाही, कारण ते रोजगार असतात त्यांचा, आणि त्यांना 10,000 किमान 10,000 पगार तेव्हा फक्त 500 रुपये एका मुलाची मिळायचे त्यावेळेस, आता 1,000-1,200 रुपये ते लोक घेतात। त्यावेळेस त्यांची तुम्ही परिस्थिती बघा, एका व्हॅन मध्ये किती लोक बसू शकतात, आणि त्याच्या 3 जरी टर्म केल्या, 4 जरी केल्या तर महिना किती पडू शकतो, त्यामध्ये तो 6 दिवसात ते सगळं करू शकेल का? ह्या सगळ्या त्यांच्या समस्या होत्या। त्या समस्येसाठी एकटी महिला, मी कारण माध्यमासोबत बोलत आहे, जबाबदारीने बोलते, कारण इथे बोलणं सगळ्या जनता आहे, कारण जनता ही मायबाप असते आणि ही जनतेची लढाई आहे, रेकॉर्डर, ही जनतेची लढाई आहे, ही माझी एकटीची लढाई नाहीये। तर त्याच्यामध्ये मला व्हॅन आणि ऑटो चालकासाठी खंबीरपणे उभं राहावं लागलं। माझं लेक्चर चालू असताना मला व्हॅन चालकाचा फोन यायचा, ताई तुम्ही असल्याशिवाय आमचं काहीच खरं नाही, आम्हाला कोणी वाली नाही आहे,
त्यासाठी मी त्यावेळेस एकमेव आंदोलन त्यावेळेस केलं, त्या लोकांसोबत बोलली. म्हणजे मिडिएटर जो म्हणतो, मध्यस्थी जो असतो, तुम्ही ह्या दोघांचा बनली, शाळेवाल्यांचा पण, व्हॅनवाल्यांचा पण, शासनाचा पण, हा दुवा मी त्यांच्यातला होती. ते लोक माझ्या पाठीशी आहे सगळे. आता मी प्रभागात लढते आहे, माझे ऑटो चालक पूर्ण माझ्या पाठीशी आहे, व्हॅन चालक माझ्या पूर्ण पाठीशी आहे. ऑलरेडी आपण काम केलेलं आहे. त्यांना माहित आहे की ह्या बाईने आपल्यासाठी काय केलं. म्हणजे त्यावेळेस माझं काही हे नव्हतं, मी लेक्चरशिप होती, मी समाजकार्य करत होती, पण मी एक तर नेता नव्हती ना. सामाजिक कॅपॅसिटी. कारण कसं आहे, समाजकारण करताना आपल्याला कुठेतरी पॉवर पाहिजे असते, राजकारणाचा किंवा कुठला तरी पॉवर पाहिजे. पैसा ठीक आहे आपल्याजवळ आहे, आपण करू शकतो, पण पॉवर असल्याशिवाय काम होत नाही. बरोबर आहे. एक फोन केला तर तिथे अडतं आपल्याला, हो ताई करून टाकतो, पण 10 दिवस त्याला लावतात. पॉवर असली तर हे प्रश्न येत नाही. त्यासाठी मी सर्व जनतेचा आधारस्तंभ बनून या रिंगणात उतरलेली आहे. एक तुम्हाला ती छोटीशी गोष्ट सांगितली आणि तुम्ही प्रभागाबद्दल मला विचारलं. कारण काँग्रेस नगर हा प्रभाग माझा असल्याच्यानं मी माझा घर जिल्हा परिषद LIC कॉलनी प्रशांत नगर मध्ये या भागात रामनगर मध्ये येते. तिथून काँग्रेस नगर पर्यंत एकाही माणसाने विचारून द्या का या बाईला तुम्ही पाहिलं का, दिसते काय. अख्ख्या अमरावतीत तर मला हे, पण आता माझा प्रभाग 29,600 काही वोटरचा झालेला आहे. प्रभाग खूप मोठा झालेला आहे. हा प्रभाग बेलपुरापासून नवीन खूप असंख्य लोक आले. आपण मशानकर हॉस्पिटल पासून, गोपाळ टॉकीज पासून तर बेलपुरा त्याच्यामध्ये, तर तुम्ही बायपासचा यशोदानगरच्या काही गल्ल्या आल्या, कमल कॉलनी पासून तर पूर्ण हा प्रभाग, किरणनगर खूप मोठा प्रभाग, कार्पेट एरिया खूप आहे. आणि आमच्या जो 15 दिवस होते हा एरिया आम्ही, म्हणजे मी तर 2-3 महिन्यापासून, माझे 4 महिन्यापासून मला माहित होतं जनतेला काय पाहिजे. तसं प्रभाग रचना झाल्याबरोबर माझं काम सुरू झालं की मला याच्यामध्ये उतरायचं आहे. तिकीट पण कन्फर्म होते असं होतं. आता तिकिटासाठी खूप भांडणं होते, पण माझ्या पक्षाला, माझ्या समाजाला माहित होतं की कॅन्डिडेट काय द्यायचं. पक्ष सगळ्यांनाच धकाधुकी असते की आपल्याला मिळते की नाही मिळत, पण पक्ष निष्ठा काय असते हे पक्षाने, मी खूप वर्ष नाही झाली आहे माझ्या पक्षात यायला, कारण मी सामाजिक कार्य करता करता उभी राहिली आहे. मी जनविकास जनकल्याणकडून 2012ला उभी राहिली. ते माझे मिस्टर राजनीतीत असल्यामुळे, माझे आई वडील राजनीतीत, मी माझा पिंड राजनीती घराणंच आहे. त्या अनुषंगाने हा काम करतात म्हणून तिकीट आपसुकून बऱ्याच तिकिटा होत्या. मला जनविकास जनकल्याणचे म्हटल्याबरोबर तुम्हाला उभं राहा लागते म्हटल्यानंतर मी त्यांचा शब्द झेलला. खूप टफ मध्ये फाईट होती, खूप छान फाईट होती, खूप छान फाईटने मी त्याच्यामध्ये समोर गेली. विजय आपलाच होता, पण असतं कुठंतरी नशीब जेव्हा साथ देत नाही तेव्हा असतं काहीतरी. तिथे मी थोड्या मतांनी राहून गेली, पण परत मला संधी आली की इलेक्शन जवळपास 8 वर्षांनी लागते. हे इलेक्शन 8 वर्षांनी लागते, तर ही संधी होती समाजासाठी काहीतरी करून दाखवायची. आणि हे माझी लढाई नाहीये, हे जनतेची लढाई आहे, जनसामान्याची लढाई आहे. आपण माध्यम आहे फक्त मी. म्हणजे नगरसेवक माझे 29,000 जे वोटर आहे ते सर्व नगरसेवक राहणार आहे. मी फक्त माध्यम आहे. त्यांनी मला काय जे सांगावं आणि मी त्या याच्यामध्ये जाऊन मांडावं एवढंच माझ्यापर्यंत आहे. कारण हे आपल्याला करावं लागणार आहे. जर आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचं असेल, तर जनतेचा आवाज उठवायचा असेल, तर आपल्याला राजनीतीमध्ये पडून त्यांचं सहकार्य, कारण पॉवर शिवाय काहीच होत नाही. करू शकत नाही. तुमच्या समाज कार्याला पॉवर मधून अधिक वड. आपला प्रभाग आहे, स्लम एरिया आहे, उच्च लोकही आहे, कसं मेंटेन करणार तुम्ही सर्वांना? बघा, मी आता स्लम एरियाचं पहिल्यांदा सांगेल, कारण मी प्रभाग फिरताना मला बऱ्याचशा गोष्टी आढळल्या. बेलपुरा साईडला मी गेली तर मातंग समाज, बुद्धिस्ट सगळे एकत्र त्याच्यामध्ये राहतात. आणि तोच समाज, मातंग समाज तोच समाज आहे, तो आपल्या परिसराला स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं काम, त्यांचं खूप मोठं हे हात आहे. कारण कसं आहे, माझं जरी घर असलं तरी मी माझ्या दारापर्यंत साफ करू शकते. दाराच्या बाहेरचं कुठलाच माणूस कष्ट घेत नाही की मी माझ्या दाराचं दुसऱ्याच्या दाराच्या समोरचं साफ करायचं. मी सर्वात प्रथम तर त्या लोकांना मी धन्यवाद देईल, कारण ते आपलं जरी ते रोजीरोटी कमावत असेल तर तो आपल्या घरातला स्वच्छ हे करतो आणि तो आपल्या घरातला घटक आहे. जर मी माझं अंगण साफ करत असेल तर माझा परिसर साफ तोही करतात. तो एक सगळ्यात महत्वाचा दुवा आहे आपल्या सगळ्यांसाठी, की आपण म्हणतो ना त्यांना पैसे भेटते, अरे पैसे भेटते ते त्यांच्या पोटासाठी कमावतात. ते पैसे हे काम कोणी करत नाही, पैसे दिले तरी. करोनाच्या काळात माझे बांधव, आपण घरामध्ये लपलो होतो, भाजी सुद्धा धुवून कापून हे करत होतो, सॅनिटाईज करत होतो, कपडे हे करत होतो, गेटला सुद्धा सॅनिटाईज करत होतो, एकाही लोकांना येऊ देत नव्हतो, म्हणजे कडेबंद कुलपात आपण राहत होतो. तर त्याच लोकांनी आपल्याला साथ दिली. फवारणी सुद्धा तेच लोक करत होते, नाली सुद्धा तेच लोक. बिचाऱ्यांना
सॅनिटायझर नव्हतं त्यांच्या हातामध्ये. मी बऱ्याचशा त्या लोकांना सुद्धा मदत केली. बरेच परिसरातल्या लोकांना माहित आहे मी काय मदत केली, कशी मदत केली. मी सांगणार नाही काय मदत केली, पण त्यांना मास्क सुद्धा नव्हतं. ते नालीमध्ये उतरायचे, साफ करायचे. तो समाजात मी फिरली. त्यांच्या खूप छोट्या छोट्या गरजा आहे दादा. कारण त्या समाजाच्या तिकडे गेली तर त्यांच्या घरामधून नाली गेली, तुडुंब भरलेली आहे. तुम्ही ते बघा. असं वाटतं की जेवतात त्यांची मुलं त्या नालीच्या समोर. आपण तर मध्यमवर्गीय लोक काय आहे. योजना आपण नाली राहणार घर आपण हलवू शकत नाही, नाही. बघा कुठेही हलू शकलो नाही, नाल्याही आपण बांधू शकलो नाही, कुठेही काही करू शकलो. कारण ते घर आपलं घर असतात 3500 स्क्वेअर फुटाचं, 2500 स्क्वेअर फुटाचं. त्यांच्या 2500 10 ते 20 घरं असतात. ते नाली पण हटू शकत नाही, घर पण हटू शकत नाही, पण स्वच्छता ही सगळं करू फिर शकतो. क्या योजना रहेंगी? ऐसे एक बहुत यानी प्रॉब्लम ऐसा कॉमन है, नाली घर के सामने जा रही, वहीं उनका बेडरूम है, वहीं किचन है, वहीं सारा खाना है, एक बेडरूम सारा काम है. इसके लिए क्या योजना रहेगी आपके पास? एक माझ्याकडे मी क्योंकि आपने एक समस्या तो समस्या समस्या से करना ही समाधान पडेगा होगा. दादा, करना ही पडेगा. कारण त्या समस्येचं समाधान असं आहे की नाली ज्यांच्या घराच्या समोरून जाते किंवा घरात नाली आहे, ते पहिले तर स्क्रीन ठेवणं अति. त्या नालीवर तुम्हाला वरून काही टाकता येतं. आपल्याला कडप्पे असतात, बऱ्याचशा सोयी असतात, आणि क्लीन करायच्या ते काढता येतं. जेव्हा आपल्याला ती नाली स्वच्छ करायची कवर्ड करके किया cover तो काम करते. थोड़ा सा हो जाता. आणि त्याला एवढीशी नाली आहे तर त्याला आपल्या त्यांच्या अंगणातून आपल्याला हे तर मोठा हे करता येतं की जेणेकरून तो प्रवाह पाइप भी डालते आता पाईप तो प्रवाह बाहेर येईल. त्यांच्या नालीतून तिथंच थांबते ती नाली, बिलकुल दाराजवळ थांबते. तो जर आपण आतमधून सरळ नेला, त्याच्यामध्ये मोठं अंडरग्राऊंड सारखं जर केलं किंवा त्याच्यामध्ये पाईप टाकून समोर जर काढलं एखाद्या नालीला, तर बेहतर होते ना. म्हणजे त्यांनाही त्रास होत नाही, ते मोठ्या त्याच्यामध्ये जातं. मी बरेच सभी स्लम एरिया की करीब करीब बेलपुरा आणि जितना भी स्लम एरिया आपका तो वो होगा. यशोदानगरच्या 3 गल्ल्यामध्ये तोच प्रॉब्लेम आहे दादा, तोही प्रॉब्लेम आहे. इकडे मी किरण नगरच्या साईडला गेली, कल्याण नगर साईड आहे, किरण नगर साईड आहे. मध्यमवर्गीय लोक खूप आहे, आणि मध्यमवर्गीयापेक्षा जो आपण प्रॉब्लम अलग 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 हाँ, क्योंकि यहाँ ये स्लम वालों का ये प्रॉब्लम है तो मध्यम वर्ग का अलग, उच्च वर्ग का अलग रहेगा. तो सारे प्रॉब्लम का आपको आकलन करना पड़ेगा. डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, मोठे मोठे उद्योजक इथे आहेत. त्यांना साफसफाई एवढंच त्यांना पाहिजे, कारण त्यांचा जो पैसा असतो ते लोक आपापलं जे काय असते साफसफाई बाहेरची त्या लोकांसाठी असते. आपण त्यांचा दुवा काय, त्यांना काही अडचणी आल्या त्यांच्या याच्यात, जसं हे आहे इलेक्ट्रिकचे पोल आहे, मध्ये येत आहे, काय येत आहे, लाईट नाही, हे नाही, या त्यांच्या फक्त बेसिक त्या गरजा आहे. पण मध्यम वर्गीयाच्या खूप गरजा असतात. त्यांना ना आधार कार्डचं समजत, त्यांना ना पॅन कार्डचं समजत, त्यांना ना पेअर कार्ड असते ते समजत. मृत्यू दाखला जर मेलं घरातलं तर त्यांना ते समजत नाही की मृत्यू दाखला कुठून आणायचा. हेल्थ कॉन्शियस नाही आहे, आणि त्यांना त्यांच्या याची हेच नाहीये ना. प्राथमिक आवश्यकता दिन भर कमा के अपना खर्चा चलाना और इज्जतदार लोग किसी से मांग नहीं सकते, तो वो सारी चीजें का उनका अपने प्रॉब्लम है. सुविधा आहे देना. त्यांच्या तर घरामध्ये आरोग्याचे इतक्या प्रॉब्लेम आहे. आता सर्दी आणि खोकला आणि ताप याचे खूप ते आहे. तर कमिटीच्या जे काही दवाखाने इथे होते, सरकारने केलेले कमिटीचे दवाखाने होते, तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण कमिटीच्या दवाखान्यात जातो. ते लाल दवाई त्यांच्याकडे आज भी कारगर आहे. ते घेतले तर आपले लोक सुद्धा त्यांना म्हणते की ताई द्या ना तुम्हाला आणून थोडंसं आम्हाला ते. त्यांनी बसतं बरं खोकला. आता माझा आवाज गेला, मी एक टोकर घेतलं असतं तर माझा आवाज तो आला असता कडक. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, डॉक्टरांकडे जाऊन हे करावं लागतं. पण त्या काळचे जे काही सुविधा होती अत्यंत इंदिरा गांधीच्या काळात त्या झालेलं होतं. तुम्ही काँग्रेसच्या काळातही त्या सुविधा म्हणजे त्यांनी ते टिकून ठेवलं होतं. तर त्यांच्यासाठी जे छोटे मोठे दवाखाने असतात जे होते, त्यांना कसं परत सुरू करता येईल, त्या लोकांची गरज नीड आहे ती. कारण त्यांना स्वच्छता, मी बरेचसे कॅडर कॅम्प घेते त्याला, बरेचसे जसं म्हणतो आपण काउन्सिलिंग करणं, हे करणं, हे माझ्याकडे सतत सुरू असते. मी कुठला ग्रुप दिसला तर त्यांना विचारते तुमचा काय प्रॉब्लेम आहे. बरेचसे लोक तिथेच जेवतात, तिथेच हे करतात, तिथेच पापड करतात. त्यांना आपल्याला सांगितलं त्यांना पटतं ना. ताई हात धुतल्याने काय होतं, हे केल्याने काय होतं, तुमच्या छोटे छोटे डोळे का बरे येते, हे सांगायला कोणाला गरज नाही आहे, कोणालाच नाही. एक वेळा नगरसेवक आम्ही निवडून आलो की काहीही कशाची गरज नाहीये. कारण गाडी बसायला असते, रोड आमचे स्वच्छ असते, ठेकेदार आमच्या जवळ असते, सगळं आमचं बरोबर असते बिलकुल. तर नाव पाहिजे आहे नगर, फक्त स्वतःसाठी नाव, फक्त नगरसेवक असते. नगराचा विकास आमच्याकडून होत नाही. त्यासाठी मी कटिबद्ध याच्यासाठी असेल, कारण मी ह्या राजकारणात समाजकारणातून राजकारणात आले.
जो शौक राजकारण लेकर आई आप, शौक लेके आई। मैं मेरे को ये नहीं है, व्यवसाय नहीं है। व्यवसाय नहीं है मेरा। कई लोगों ने राजनीति को व्यवसाय बना के रखा है। वो प्रेस्टीज के लिए राजनीति में आते, अपना कुछ कमाने के लिए राजनीति आते, उनके कुछ बिजनेस रहते, उनको राजनीति में से हेल्प चाहिए रहती, इसलिए राजनीति में। मुझे वैसा कुछ भी नहीं। मेरे घर में ना बिल्डर्स है, ना कुछ है, ना कुछ है। मेरे जो हस्बैंड वो लेक्चरर है, मैं भी थी। अभी उन्होंने भी वॉलंटरी ये किया, क्योंकि वो बोलते मुझे समझ में, वो लेखक है, वक्त है, सब कुछ है, समाज को पता है, वो समाज ब्रिगेड के सब है। उनको ऐसा लगता है कि कुछ मेरे हो गए, अभी निवांत बैठने का टाइम ऐसा है कि समाज को कुछ ना कुछ दे सकूंगी। देख, आपल्या भारतामध्ये, आपल्या अमरावती हा शहर तुम्ही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे। यामध्ये सांस्कृतिकरित्या सुद्धा तो ड्रेस आपल्या अमरावती खूप नावाजलेली अमरावती आहे। आणि यामध्ये संत, महात्मे, महापुरुष सगळेच येऊन गेले। जर कृष्णाच्या सीतामाई बद्दल आपण यांच्याबद्दल बोलतो, सीतामाई बद्दल आहे, कृष्ण इथे येऊन गेले त्याबद्दल आपण इथे बोलतो, तर आपले गाडगे महाराज, तुकडोजी महाराज हे संत सुद्धा आपल्या इथे येऊन गेले। बरेच मोठे मोठे लोक, बाबासाहेब इथे नाही येऊन गेले असतील किंवा असतील येऊन गेले, या धरतीला पाय लागले, पण भाऊसाहेब देशमुख याच अमरावतीची देण आहे। भाऊसाहेब देशमुखांचे जे शाळा कॉलेज आहे, सावित्री आईने आपल्याला शिक्षणाचं दालन उभं करून दिलं, त्यांनी दालन उभं करून दिलं नसतं, आपले ज्योतिबा फुले त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते, तुम्हालाही माहिती आहे हाल अष्टपेष्टा काय भोगाव्या लागल्या, तर आपल्याला शिक्षित नाही, मी इथे बोलूच नसते शकली कोणाच्या सोबत। शिक्षणच नसलं असतं तर मी बोललीच नसते ना। ह्या लोकांनी शिक्षण उपलब्ध करायसाठी त्यांचे हाल अपेष्टा तो आपल्याला सगळ्यांना माहित आहे। स्वातंत्र्यासाठी महापुरुष झटले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसते। कुठल्याच महापुरुषांनी असं सांगितलं नाही की हे जात एकाची आहे किंवा धर्म एकाचा आहे, आपण पाडलेले हे सगळे हे आहे। कारण शिवाजी महाराज सगळ्यांसाठीच लढले, ज्योतिबा फुले सगळ्यांसाठी शाळा ओपन केल्या, देश के लिए, इंसानियत के लिए। गांधीजीने कसं असं सांगितलं नाही की मी कशासाठी, नेहरूजीने असं सांगितलं नाही, की लाल बहादूर शास्त्रीने असं सांगितलं नाही, कुठल्या, स्वामी विवेकानंदांची आज जयंती आहे, मा जिजाऊंची आज जयंती आहे, दोन्ही सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांना या जयंतीच्या शुभेच्छा देईल। यांची दोघांची जयंती आज आहे, एकाच दिवशी आहे। हे दोघेही महापुरुष खूप मोठे होऊन गेलेले आहे, तर त्यांनी असं कुठेच सांगितलं नाही। बाबासाहेबांनी तर संविधान दिलं आपल्याला, त्यांनी असं म्हटलं का की हे संविधान एकटेच पुरतं आहे, फक्त हे संविधान हेच लोक, बुद्धिस्ट लोक किंवा हे लोकच करतील, तुम्ही लोक सगळे वंचित राहा, असं नाही केलं। म्हणून त्याच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतून मी इथे समाजकार्य करत आहे। तर मला फक्त एकच करायचंय की समाजकार्य करताना राजकारणाची जोड आवश्यक आहे, माझ्या लोकांना पावर जरुरी आहे। तर त्यासाठी मी त्या महानगरपालिकेच्या दालनात जाण्याचा सुरुवात करत आहे। ये थे मैथिली पाटिल, एक बहुत अच्छी जॉब छोड़कर इन्होंने समाज कार्य को अपनाया, और समाज कार्य के साथ में जो जानकारी उपलब्ध है, लगातार बोल रहे, मुझे बोलने का काम भी नहीं पड़ा, अपने बारे में पूरा उन्होंने बताया कि किस प्रकार वो काम करना चाहती है। और यह राजनीति और समाज कार्य व्यवसाय नहीं बल्कि शौक है। बाहर की आर्थिक उनकी व्यवस्था अपनी अलग है। तो एक बिना किसी लालच के जब कोई समाज में आता है तो निश्चित समाज का सुधार उस समय होता है, और ऐसे लोगों की आवश्यकता होती है। अब मत, जातिगत समीकरण, पार्टी का महत्व और ये किस प्रकार से बैठता है, ये तो सारे प्रभाग वाले देखेंगे, लेकिन एक अच्छी उम्मीदवार जो हमने यहाँ पे अभी 10-15 मिनट में उनका सुना, एक जानकार जो उस प्रभाग को, जनता के दर्द को, सबकी आवश्यकता सब एक सरी की होती है, लेकिन वो जाननी चाहती है कि यहाँ पे मध्यम क्लास की अलग आवश्यकता है, स्लम एरिया की अलग आवश्यकता है, हायर क्लास की अलग आवश्यकता है, युवाओं की आवश्यकता अलग है, बच्चों की आवश्यकता अलग। इन सारी चीजों को मिलकर यदि इन चीजों की जानकारी ऐसा नगर सेवक चुनकर आता है तो निश्चित रूप से प्रभाग का भला हो सकता है। बस अब किस प्रकार जनता वार्ड में इनको सपोर्ट करती है ये तो वक्त बताएगा। एक अपील आप वोट के लिए कर लीजिए। आपको मैं सगळ्यांना मी एक निवेदन करेल की जे कुठे कोणी मला पाहत असेल, जे जनता मला पाहत असेल, ही लढाई फक्त जनतेसाठी आहे, ही लढाई तुमची आहे, माझी नाही। तुमच्यासाठी मला काहीतरी लढायचं आहे, ही लढाई तुमची आहे, या विचाराने तुम्ही मला, मी प्रभाग क्रमांक 12 मधून
स्वामी विवेकानंद बेलपुरा या प्रभागामधून मी लढते आहे, तुमच्यासाठी लढते आहे. तर मी तुम्हाला एकच विनंती करेन सगळ्या जनतेला की मला बटन क्रमांक 3 या ओबीसी महिला मधून मी माझं नामांकन दाखल केलं. सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही मला बहुमताने तर निवडून देताच आहे, पण मी लीड न कशी येईल. मी समाजासाठी काय असतं ना, जनता जर पाठीशी उभी राहिली तर हा खूप मोठा येऊ शकतो. तर मला फक्त निवडूनच नाही यायचं आहे, मला आपला महापौर आपला तिथे बसवायचा आहे, जेणेकरून तुमचे जे काही छोट्या छोट्या गरजा आहेत त्या मला पुऱ्या करता आल्या पाहिजे. मला काहीच पाहिजे नाही, मला माझं मानधन असेल मी ते सगळं तुमच्यासाठी दान करणार आहे, हा माझा शब्द आहे. आणि मला कुठलीच लालच नाही, कुठलंच नाही, पण मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्यावं, एवढीच माझी विनंती आहे, कारण मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं है। कि मैथिली पाटिल, फैसला आपका, इन्होंने अपना पक्ष रखा और बहुत अच्छे से रखा। और जो नगर सेवक के लिए उसमें क्वालिफिकेशन चाहिए वो तो है ही है, लेकिन पढ़ी लिखी कोई महिला यदि ऐसी सामने आती है, हमने देखा कि अक्सर महिलाएं पति के पीछे काम रहते कि उससे रिजर्वेशन है इसलिए चुनाव लड़ने, लेकिन खुद होके बाहर काम करके और महिलाओं के दर्द को समझने वाली महिला। फैसला आपका, आपको क्या करना है। बहुत बहुत धन्यवाद आपका। धन्यवाद।